वर्षाची चिमुकलीचा फुगा फुगवताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। ही घटना धुळे शहरातील यशवंत नगर सारखी रोड येथे घडली असून या घटनेचे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार डिंपल मनोहर वानखेडे वय वर्ष 8 असे या चिमुकलीचे नाव आहे। ती आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना फुगा फुगवत होती, मात्र अचानक फुगा तिच्या तोंडातच फुटला आणि त्याचा तुकडा थेट घशात अडकल्याने तिचा श्वास कोंडला। तिला श्वास घेण्यास अडथळा येत असल्याचे लक्षात येताच घरच्यांनी तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। या घटनेनंतर कुटुंबियासह परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। या अनपेक्षित घटनेने वानखेडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। 8 वर्षाची निरागस डिंपल खेळता खेळता अचानक नजरेसमोरून निघून गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करत आहे। डिंपलच्या कुटुंबियांची अवस्था पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। तिच्या मित्रमैत्रिणींनाही या घटनेचा मोठा धक्का बसला। या घटनेने पुन्हा एकदा खेळताना घ्यावयाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज अधोरेखित केली आहे। लहान मुलांनी खेळताना कोणतीही धोका निर्माण करणारी वस्तू तोंडात घेऊ नये, तसेच पालकांनी त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे। या हृदयद्रावक घटनेने धुळे शहरातील नागरिक हादरले असून डिंपलच्या कुटुंबियांच्या दुःखात सर्वजण सहभागी झाले आहेत। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।